हो, आता 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ पाहिलेला, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तुम्हाला त्यांच्या मार्फत 4,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. आणि महिलांना हे जे पैसे आहे हे तुम्हाला फरवरी महिन्यामध्येच मिळणार आहे. पण कोणत्या महिलांना? ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, अशाच महिलांना या ठिकाणी 4,500 रुपये पाठवल्या जाणार आहे. तर आता नवीन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात झालेली असून तुम्ही 31 मार्च पर्यंत आपली ई-केवायसी करू शकता नवीन पद्धतीने. ठीक आहे. ही ई-केवायसी कशा प्रकारची करायची याबाबतचा व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि त्याप्रमाणेच आपली ई-केवायसी करायची. आता तुम्हाला दोन्ही ठिकाणी नाही ऑप्शन निवडायचे आहे. तर महिलांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे, हा जो 4,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला जाहीर करण्यात आलेला आहे, हा तुम्हाला फरवरी महिन्यामध्येच मिळणार आहे. तर याचा अर्थ असा की तुम्हाला 15 फरवरीच्या आत, लक्षात ठेवायचं, तुम्हाला 15 फरवरीच्या आत शक्य लवकर होत असेल तेवढ्या लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची. लक्षात ठेवायचं महिला, जर तुम्हाला 4,500 रुपये या फरवरी महिन्यामध्ये जर लागत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे. तुम्ही जर विचार करत असाल त्याची अंतिम तारीख 31 मार्च आहे आणि आपण मार्च महिन्यामध्ये ई-केवायसी पूर्ण करू, तर महिलांना अशी चूक करू नका. लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. कारण जर तुम्ही ही केवायसी प्रक्रिया लवकर केल्यानंतर तुमचं नाव पात्र यादीमध्ये येणार आहे आणि नाव पात्र यादीमध्ये आल्याबरोबर तुम्हाला 4,500 रुपयाचा हप्ता जो आहे हा एकत्रितरित्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. जेवढ्या लेट ई-केवायसी कराल तेवढ्या लेट तुम्हाला हप्ते येणार आहे. म्हणून लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आणि येणारा जो हप्ता आहे हा तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होऊन जाईल. महिलांनो, जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसेल, तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन येत असेल तर लक्षात ठेवायचं, अशा प्रकारचं ऑप्शन येत असेल की तुमचं नाव ई-केवायसी यादीमध्ये नाहीये, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमची ई-केवायसी चुकलेली नाहीये. तुमचा जो अर्ज हा इतर कोणत्या तरी कारणामुळे अपात्र झालेला आहे. तुमची ई-केवायसी चुकल्यामुळे तुमचा अर्ज अपात्र झालेला नाहीये. पण ज्या महिलांनी महिला बाल विकास ऑफिसमध्ये चौकशी केली असता तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की तुमची ई-केवायसी चुकल्यामुळे तुमची योजनाही अपात्र झालेली आहे, तरी तुम्हाला जर अशा प्रकारचा ऑप्शन येत असेल तर तुम्हाला आता शेवटचा पर्याय म्हणून अंगणवाडी सेविकेकडे आपले संपूर्ण डॉक्युमेंट जमा करायचे. अंगणवाडी सेविकेकडे एक त्यांचा फॉर्म दिलेला, तो फॉर्म भरायचा. त्यांना आपला आधार कार्ड, टीसी, जे काही डॉक्युमेंट ते मागणार आहे ते सर्व डॉक्युमेंट त्यांच्याकडे जमा करायचे आणि काही दिवसानंतर अंगणवाडी सेविकेमार्फत तुमची ई-केवायसी पूर्ण होऊन जाईल. सर्वात महत्त्वाचं यामध्ये असं राहणार आहे की त्यांच्या जवळ पण जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव असणे गरजेचं राहणार आहे. तेव्हाच तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे. म्हणजे ई-केवायसी होण्यासाठी तुमचं नाव यादीमध्ये असणे गरजेचं आहे. जर तुमचं ऑनलाईन यादीमध्ये नसेल तर ऑफलाईन यादीमध्ये असणे गरजेचं, तेव्हाच तुमची ई-केवायसी पूर्ण होणार आहे. लक्षात ठेवायचं, लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या. नंतरच तुम्हाला 4,500 रुपये जे एकत्रित येणार आहे ते पण फरवरी महिन्यामध्येच. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आलेले आहेत त्यांना 1,500 रुपये 15 फरवरीच्या आतमध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नाही तर 4,500 रुपये त्यांना एकत्रित पाठवल्या जाणार आहेत, ते पण 15 फरवरी पर्यंतच. तर याबाबतची आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.